यशवंतांची गाथा यशवंतांची यशवंत कीर्तिवंत यशवंत कीर्तिवंत यशवंत कीर्तिवंत यशवंत कीर्तिवंत संकटावरी मात करून यश अंकित केले अथक प्रयत्ने अविरत करता कीर्तिवंत झाले अपयश हा अपराध नव्हे रे ध्येयच मोठे गाठा स्फूर्ती घेऊन सरसावून तुम्ही शोधा नव्याच वाटा यशवंत कीर्तिवंत. खरं तर एखादा राष्ट्रीय पुरस्कार ज्यांना ह्या वेळेपर्यंत मिळायला हवा होता असं हे एक दाम्पत्य. सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागात आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा लाभ तेथील आदिवासींना देत त्यांच्या उन्नतीसाठी 2 तपांहून अधिक काळ तपश्चर्या करणारे डॉक्टर रवी कोल्हे आणि सुखासीन जीवनाचा त्याग करून त्यांच्या कार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या डॉक्टर सौ स्मिता कोल्हे. डॉक्टर रवींचे वडील रेल्वेत क्लार्क. शेगावसारख्या छोट्या गावात रेल्वे क्वार्टर्समध्ये बालपण गेलेल्या रवींच्या शिक्षणाची आणि संस्कारांची सुरुवातही नगरपालिकेच्या शाळांमध्ये झाली. म्युनिसिपल हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक इदलाबादकर आणि आमचे PTI वाघ यांनी जो संस्कार दिला तो मला वाटते सर्वात महत्त्वाचा आहे. शिक्षकांनी जो संस्कार केला त्यातला आणि घरचा आईवडिलांचा संस्कार तर होताच. त्यांनी खूप गोष्टी शिकवल्या. वडील विशेषतः ट्रेड युनियनचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना सतत त्यांच्याकडे लोकांचा संपर्क असायचा. सतत लोकची ये जा असायची आणि लोकांना मदत करण्याची भूमिका ही वडिलांची असायचीच. आई पण तिच्या परीने इतरांना मदत करतच असे. शेजाऱ्या पाजाऱ्यांना का होईना तिने नेहमी घरात शिजलं ते शेजारी नेऊन देण्याचा संस्कार तिनेच केला. आणि 11वी-12वी सायन्स स्ट्रीमला शेगावमध्ये त्यावेळी सोय नसल्यामुळे वर्धेला माझी रवानगी झाली. वर्धेला काका मावशींकडे राहून शिक्षण झालं. माझे काका श्रीराम जवरे हे मगनवाडी वर्धा या ठिकाणी नोकरीला होते आणि त्यामुळे माझी त्यांच्याकडे राहण्याची सोय झाली आणि शिक्षण मोफत झालं. त्यामुळे 11वी-12वी पूर्ण झालं. त्या ठिकाणी मला मावशींसोबतच मावशी त्यावेळी मला फार खाष्ट वाटायची, पण आता असं वाटतं की त्या मावशींनी माझ्यावर संस्कार जे केलेत त्यामुळे मी इतरांच्या घरी राहायला शिकलो. मला एक प्रसंग प्रामुख्याने सांगावासा वाटतो की मी जेव्हा मेडिकल कॉलेजला गेलो त्यावेळी माझं पहिल्या महिन्यातला खर्च झाला 1900 रुपये आणि माझ्या वडिलांचा पगार होता फक्त मासिक 400 रुपये. ते रेल्वेमध्ये क्लरिकल पोस्टवर होते आणि त्या परिस्थितीमध्ये वडिलांनी सांगितलं की बाबा रे 6 जणांच्या कुटुंबामध्ये मी तुझ्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करू शकणार नाही, म्हणून तू आता शिक्षण थांबव. मी वडिलांना सांगितलं की आजनंतर मी तुमच्याकडनं एकही पैसा घेणार नाही आणि पुन्हा सेकंड टर्म MBBSची सुरू केली. त्यावेळी मित्रांशी हा विषय बोललो. त्यावेळी डॉक्टर पंडितांनी मला आधार दिला. त्याच्या येणाऱ्या पैशातून तो मला जेवणासाठी खर्च देऊ लागला आणि एक वेळचं जेवण सुरू झालं. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. मी ज्यांच्याकडे राहत होत असे त्या जेशी शर्मांनी, टिपे शिंदेंनी किंवा VN देशकुलकर्णींनी सर्वांनीच माझ्या राहण्याचा खर्च घेतलाच नाही, उलट माझ्या जेवणाचा ही खर्च त्यांनीच केला. अनेक वर्ष आपल्या मिळकतीची किटी एकत्र करणारे डॉक्टर सावजी, डॉक्टर दिलीप गहाणकरी व डॉक्टर प्रेमचंद पंडितांसारखे सच्शील मित्र रवींना लाभले. मी आणि डॉक्टर रवींद्र कोल्हे आम्ही शालेय जीवनापासून कॉलेज जीवनापर्यंत आणि आजसुद्धा जवळचे मित्र. शालेय जीवनामध्ये रवी कोल्हे आणि मी सामान्य विद्यार्थ्यांसारखेच आमचं जीवन होतं. त्याच्यामध्ये सामान्य विद्यार्थ्यांसारखंच आम्ही अभ्यास करायचो, मस्त्या करायचो. पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर काही सामाजिक क्षेत्रातले आमचे मित्र आम्हाला लाभले. त्यांच्यासोबत आम्ही कॉलेजमध्ये मेडिकल कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या झोपडपट्टीमध्ये जाऊन काही दिवस काम करायला सुरुवात केली.
त्याच्यातून सामाजिक जाणीवेची जी तीव्रता आहे ती उदयाला आली आणि मग ती कॉलेजमध्येच पक्की झाली. त्यामध्येच डॉक्टर रवी कोल्हे यांनी ही तीव्रता आयुष्यभर जोपासायची आणि त्यानुसार काम करायचं म्हणून निर्णय घेतला. बैरागड नावाचं गाव, जिथे 40 किलोमीटर त्या काळामध्ये जाण्याचा रस्ता नव्हता, त्या ठिकाणी जाऊन आदिवासींची सेवा करण्याचं एक विचार, एक संकल्प त्यांनी घेतला आणि तो आयुष्यभर अंमलात आणला. त्याच काळात विनोबाजी व बाबा आमटेंच्या सहवासामुळे समाजसेवेचे संस्कार अधिक दृढ झाले. त्या सर्व संस्कारातनं मी संस्कारित होत होतो. गांधी आणि विनोबांच्या विचारांचा दंश झाला आणि असं ते जहर चढायला लागलं. तसतसं ग्रामीण भागात जाणे हे स्वप्न पक्कं व्हायला लागलं. व्हेअर देर इज नो डॉक्टर, एक ख्रिश्चन मिशनरी डेव्हिड बर्नर यांचं पुस्तक माझ्या हाती पडलं आणि त्याच्या कव्हर पेजच्या चित्रावरून मी ठरवलं की अशा ठिकाणी जायचं की ज्या ठिकाणी आपण फक्त अनेक किलोमीटरमध्ये वैद्यकीय सोय लोकांना नसेल. आपणच एकमेव डॉक्टर राहू आणि लोकांना खऱ्या अर्थाने आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा मिळू शकेल. बेराहगड म्हणजे रस्ताच नाही, अशा ठिकाणची निवड करताना रवीजींनी स्वावलंबनाचा मार्ग पत्करत कटाक्षाने संस्थात्मक कार्य करायचं टाळलं. इंटर्नशिपमध्ये असताना जवळजवळ महाराष्ट्रातील 37 संस्थांचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासाचं एक निष्पन्न मला मिळालं की मी असं ठरवलं की आपण संस्थागत काम उभं करायचं नाही. कारण संस्थेमध्ये एक तर डॉक्टर हा संस्थानिक असतो किंवा तो नोकर तरी असतो आणि इतर कार्यकर्ते निर्माण होण्यापेक्षा अधिक तर पैशाच्या मोबदल्यात काम, कामाच्या मोबदल्यात पैसा असं इक्वेशन सुरू होतं आणि त्यामुळे मूळ काम सफर होतं. माझा विश्वास आहे की शिवाजीच्या मावळ्यांना जर कुठल्याही प्रकारचं फंडिंग एखाद्या एजन्सीने दिली असतं तर मावळे लढले नसते. ते बिना गणवेशांनी, बिना जोड्यांनी आणि बिना शस्त्रांनी लढू शकलेत. याचं कारणच हे आहे की त्यांना ती आत्मप्रेरणा होती आणि हे जे मी काम सुरू केलं ते त्या आत्मप्रेरणेतून सुरू राहावं असं मला वाटत होतं. ते पैशाकडे त्याचं ओरिएंटेशन जाऊ नये. आदिवासींबद्दलच्या चुकीच्या कल्पना आणि अनेक शंका कुशंकांचं जाळं मनात घेऊन आलेल्या रवींना आश्रय दिला तो दिलदार गनीभाईंनी. मात्र इथे कुणाचीच ओळख नव्हती आणि त्या ओळख नसलेल्या ठिकाणी कुठे थांबायचं, कुठे राहायचं, गावकरी मला दवाखान्याला जागा देतील का, इथे मला राहायला तरी जागा मिळेल का, इथे लोक मला ओळखतील तरी का की डॉक्टर आहे म्हणून, हे अनेक प्रश्न माझ्या डोळ्यासमोर होते. आणि त्या प्रश्नांना गनी सेठ यांनी थारा देऊ दिला नाही. त्यांनी आलो तेव्हा सांगितलं की हे घर तुझंच आहे, तू या घरात राहा. ज्याप्रमाणे एखाद्या वडिलांच्या घरी मुलगा राहतो किंबहुना त्याहूनही जास्त अधिकारांनी मी यांच्या घरात वावरलो. समोरची पूर्ण जागा दवाखाना, इंडोअर्स पेशंट असो, भरती केलेले पेशंट असोत की दवाखान्यात येणारे पेशंट्स असोत, त्यांच्यासाठी मोकळी होती. मला राहायची सोय पण त्यांच्याकडेच झाली. एवढंच नाही तर माझा जो पोटाचा प्रश्न होता तो पण यांनी सोडवला. यांनी नेहमी मला सोबत ताटाला ताट लावून जेव घातलं. माझ्यासाठी त्यांनी कमालीची स्वच्छता बाळगली, कारण मी पूर्णपणे शाकाहारी आणि त्या शाकाहारामध्ये त्यांचं जरी खाणं वेगळं असलं तरी त्यांनी माझ्यासाठी पूर्णपणे शाकाहार पाळला आणि स्वच्छतेचे नियम पाळलेत. आणि मला असं वाटते की त्यामुळे माझी सुरुवात फार चांगली झाली. मात्र माझ्याकडे पेशंट येत असत, त्यावेळी पेशंटसोबत 30-30, 40-40 त्याचे नातेवाईक येत असत इथे दवाखान्यात घेऊन त्याला, आणि रात्रीच्या वेळी बेरात्री ते येत असत. आणि त्यावेळी मात्र गणेशसेठनी आपला वेगळाच तोरा दाखवला की त्यांनी सरळ घरात येऊन ऑर्डर दिली की शाहीन खाना बनाव. सर्व लोकांसाठी त्यांनी जेवणाची व्यवस्था करवली आणि एकदा नाही, हा प्रसंग बरेचदा घडला. खरं तर रवीजींचं प्रावीण्य प्रसूती या विषयात, पण अनेक दिवस त्यांनी रुग्ण तपासले ते हिवताप व तत्सम आजाराचे. MBBS संपलं, इंटर्नशिप सुरू होती. डॉक्टर उल्हास जाजूंना भेटलो. त्यांनी एक प्रश्न विचारला की तू खेड्यात जायचं म्हणतो, तुला बाळंतपण येतं का, तुला
निमोनिया विदाऊट एक्सरे डायग्नोज करता येईल का. आणि डोक्यामध्ये चक्र सुरू झालं. मग ठरवलं की इंटर्नशिप संपल्याबरोबर मुंबईला जाऊन बाळणपणाच्या विषयामध्ये आणि बालरोगाच्या विषयामध्ये 6-6 महिन्याचे 2 जॉब करायचे. 1 वर्ष मुंबईला त्यासाठी जाऊन शिक्षण घेतलं. मात्र इथे आलो बैरागडला, पण एकही रुग्ण येत नव्हता. जवळजवळ 1.5-2 महिने झाले बाळणपणाचा रुग्ण आला नाही. आणि मग काळजी वाटायला लागली की आपण ते दिवस उगाचच वाया घालवलेत का. नाही, बरोबर 1.5-2 महिने झाले होते. आम्ही नदीवर गेलो होतो आणि त्याचवेळी बोलावणं आलं या कुटंग्या गावचं की चला बाळणपण अडलं आहे. इथे येऊन पाहतो तर बाळ बाहेर आलेलं होतं सकाळीच आणि दुपार उलटली होती, पण प्लासेंटा बाहेर आलेला नव्हता. आणि म्हणून मग हे बोलावणं होतं. लोक सर्व घाबरलेले होते. त्यांनाही माहीत होतं की अशा परिस्थितीमध्ये जर बाई अडली तर तिचा मृत्यू होणार. आणि दिलीपनी त्यावेळी ॲनेस्थेशिया दिला. माझ्यासोबत दिलीप घाणकरी होता आणि मी मॅन्युअल रिमूव्हला प्लासेंटा केलं. ज्यावेळी मॅन्युअल रिमूव्हला प्लासेंटा केलं त्यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर जे भावना होत्या त्या पाहण्यासारख्या होत्या की चला बाळ आता व्यवस्थित राहील आणि बाळंतीण पण व्यवस्थित राहील. बैरागडला आल्यानंतर गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे माझं स्वागत केलं, कारण या ठिकाणी वैद्यकीय सेवा देणारी कुठलीही दुसरी यंत्रणा नव्हती. आणि जसजशी माझ्यामार्फत वैद्यकीय सेवा मिळायला लागली, निमोनिया आणि डायरिया हे ठीक करणारा डॉक्टर आपल्या गावात आला, ही गोष्ट अफवेसारखी सर्वत्र पसरली. एखादी अफवा पसरावी त्याप्रमाणे. आणि दुरून दुरून लोक पायी चालून माझ्याकडे वैद्यकीय सेवेसाठी येऊ लागलेत. तशातच बाळंतपणासाठी पण मला मान्यता मिळाली की मी चांगलं बाळंतपण करू शकतो. आणि मग काय वैद्यकीय सेवा घेणाऱ्यांची रीघ लागली. त्यातून 1 वर्षानंतर जेव्हा मी मूल्यांकन केलं स्वतःचं, त्यावेळी असं लक्षात आलं की माझ्याकडे 2 प्रकारचे रुग्ण यायचे. एक तर डांग्या खोकला, धनुर्वात अशा प्रकारची ट्युबरक्युलोसिस, चाइल्डहूड ट्युबरक्युलोसिस, की जे या सर्व गोष्टी वॅक्सिनेशन करून लसीकरण करून टाळल्या जाऊ शकल्या जात होत्या. मात्र ती लसीकरणाची सोय त्यावेळी उपलब्ध नव्हती. त्यामुळे माझ्याकडे रुग्ण यायचे. दुसरे रुग्ण येत असत ते सर्जिकल रुग्ण. बैलांनी शिंग मारलं, आतडे पोटातून बाहेर काढले, किंवा ब्लास्ट इंजुरीमध्ये हात क्रश झाला, किंवा तिसरी अशाच प्रकारची इमर्जन्सी म्हणजे अपेंडिक्युलर परफोरेशन. या सर्व गोष्टींमधून 2 पर्याय होते. एक तर सर्जिकल शिक्षणाला जावं किंवा आजार कसे टाळावेत यासंबंधी पुढील शिक्षण घ्यावं. आणि मी आजार कसे टाळावेत आणि त्याचा आजार होण्याआधीचा उपचार काय करता येईल याबाबतचं शिक्षण घेण्याचं नक्की केलं, कारण त्या विषयाचा आवाका बराच मोठा होता. आणि त्यानुरूप मग मी ते शिक्षण ज्यावेळी घ्यायला मेडिकल कॉलेजला पोहोचलो त्यावेळी मला माझ्या शिक्षकांनी प्रामुख्याने सांगितलं की बाबा रे, 40 गावांना वैद्यकीय सेवा देणं हे काही तुझं एम असू शकत नाही. तुला नक्कीच हा विचार केला पाहिजे की जी आरोग्य यंत्रणा आहे ती आरोग्य यंत्रणा आपण कशी सुधारू शकू, त्यात काय बदल करू शकू. कारण शासनामार्फत सर्वात मोठी वैद्यकीय सेवा देण्यात येते आणि त्या वैद्यकीय सेवेला पर्याय देण्यापेक्षा किंवा पॅरलल सिस्टीम उभी करण्यापेक्षा आहे त्या सेवेला अधिक इफेक्टिव्ह कसं करता येईल, अधिक चांगलपणानं कसं राबवता येईल, त्या राबवण्याच्या पद्धतींचा विकास करणं हे तुझं उद्दिष्ट असलं पाहिजे. त्यानुरूप मग मी माझ्या थेसिसचं काम केलं आणि त्या थेसिसच्या कामामध्ये जो विषय समोर आला तो होता कुपोषण. मेडिकल कॉलेजला MD साठी जॉईन झालो आणि गर्भवती माता, स्तनदा माता आणि 5 वर्षाखालील मुलं या सर्वांचा अभ्यास मी धारणी तालुक्यातील केला आणि त्यातून माझ्या थिसिसचं वर्क पूर्ण झालं. आणि त्यातूनच कुपोषण हा या विषयाला जन्म दिला गेला. आणि थिसिसचे जे रिकमेंडेशन्स होते ते फक्त त्या कागदांपुरते मर्यादित, थिसिसच्या कागदांपुरते मर्यादित न राहता
ते स्टेट गव्हर्नमेंटला जेव्हा हायकोर्टाने त्यावर PIL झालं त्यावेळी डायरेक्टिव्ह म्हणून दिलेत आणि अनेक बदल, चांगले बदल त्यातून या व्यवस्थेमध्ये घडायला लागलेत. ते मला असं वाटते की माझ्या संपूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशनचा परिपाक आहे. रुग्णांकडून केवळ 1 रुपया फी घेणाऱ्या रवीजींना आता जीवनसाथी पाहिजे होता. तो 400 रुपये महिन्यात घर चालवेल, 40 किलोमीटर चालायची तयारी असेल, प्रसंगी लोकांसाठी भीक मागेल व केवळ 50 रुपयात लग्न करेल असा. मला तर डॉक्टर रवी कोल्हेपेक्षा डॉक्टर स्मिता कोल्हेचंच कौतुक जास्त करावं असं वाटते. मला आठवते जेव्हा आम्ही पहिल्यांदा डॉक्टर स्मिता मांजरे आधीच्या त्यांना जेव्हा बघायला गेलो होतो, महालमध्ये त्यांची प्रॅक्टिस होती आणि मला अजून आठवते आम्ही अर्धा पाऊण तास नुसतं त्यांची वाट बघत होतो. त्यांचे पेशंट एकसारखे सुरूच होते आणि ज्यावेळेला आम्ही त्यांच्या चेंबरमध्ये गेलो त्यावेळेला ती बॉबकट असलेली मुलगी, तिची ती हाय हिलची जी चप्पल, लिपस्टिक वगैरे वापरणं आणि त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा रवीच्यासोबत ह्या कुठपर्यंत साथ देतील त्याबद्दल एक शंका निर्माण होते. परंतु बोलल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्यांनासुद्धा असं काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे. म्हणून मग असं ठरलं की बा त्यांनी एकदा रवी कोणत्या परिस्थितीत काम करतो ते एकदा प्रत्यक्ष बघून यावं आणि त्याच्यानंतर मग निर्णय घ्यावा. आता ही सगळी जाणीव जी मुलगी जिची प्रॅक्टिसच 10,000पर्यंत महिन्याची आहे, जिची एक साडी 800-1,000 रुपयापर्यंत त्यावेळेला असायची, तिने ह्या सगळ्या अटी मान्य करून त्याप्रमाणे आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करणं आणि तसा निर्णयसुद्धा घेणं खूपच हिमतीचं वाटावं असं होतं. परंतु स्मिताची काम करण्याची जी तीव्र इच्छा आणि तिने तो निर्णय घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो निर्णय तिने हसतागायत टिकवला. आधीची स्मिता मांजरे आणि आजची स्मिता कोल्हे यांना जर बघायचं तर पूर्ण परिवर्तन कसं होतं, पूर्ण चेंज कसा होतो आणि एक व्यक्ती संकल्प घेतल्यानंतर किती बदलू शकतो याचं एक खूपच उत्कृष्ट उदाहरण आहे. होमिओपॅथीच्या डॉक्टर आणि BA LLB केलेल्या स्मितांनी घराची जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडतानाच रुग्णचिकित्सेतही माहिरात मिळवली. वाघाने फाडलेल्या एका रुग्णाला 400 टाके घालून वाचवणाऱ्या स्मितांनी रवींच्या रुग्णांना जीवनदान द्यायच्या कार्यात सुद्धा हातभार लावला. नागपूरला महालमध्ये संघ बिल्डिंगच्या जवळच आम्ही राहत होतो. तिथेच BA LLB आणि DHMSपर्यंत शिक्षण झालं. नंतर दवाखाना लावला. त्यानंतर त्याच्यापूर्वी नितीन गडकरी आणि आम्ही सगळेसोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आम्ही काम करत होतो आणि त्या कामासोबतच आमच्या मनामध्ये राष्ट्रासाठी काहीतरी करावं ही एक भावना रुजत गेली आणि ती भावना इतकी रुजली की आपणही काहीतरी करावं ही भावना रुजत गेली. पण माझा स्वभाव तसा संघर्षमय होताच आणि त्यामुळे मात्र मी मुलींनीच चहा पोहे घेऊन मुलांसमोर का जावं आणि त्यांना अगदी मला स्वीकारा अशी लाचारी का पत्करावी हे मला काही मनाला पटत नव्हतं आणि त्याबाबत मात्र मी संघर्ष उचलला आणि ते करायला नकार दिला. काही मुलांना मी सहज दवाखान्यात बोलवलं तर काही मुलांना मी स्वतःच आपण का पाहायला जाऊ नये म्हणून मी मुलं पाहायला मी गेली. त्याचा परिणाम एकच झाला की या परंपरागत याच्यातनं लग्न होणार नाही ही मला निश्चित माहिती होती आणि मग मात्र मी माझ्या मित्रांना सांगितलं की लग्न तर करायचंच होतं. पण मित्रांना सांगितलं आणि त्यांच्याकडनं मग काही मुलांची नावं कळली. त्यातच रवी कोल्हेंचं नाव कळलं. त्यांच्या 4 अटी कळल्या आणि त्यांच्या ज्या 4 अटी आहेत त्यात मला गीतेचं दर्शन झालं, त्यातल्या स्थितप्रज्ञाचं दर्शन झालं. म्हणजे 40 किलोमीटर पायी चालणे, 400 रुपयातच संसार करणे म्हणजे लोभ मोह हा सगळा सोडणं आलाच आणि भीक मागायची तयारी. म्हणजे जेव्हा आपण भीक मागतो तेव्हा आपला अहम सुटला पाहिजे, तो सुटेल तेव्हाच भीक मागू आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मी स्वतः खूप विचार केला आणि स्वतः आपण करू शकू एवढी स्वतःची गॅरंटी झाल्यानंतर मग मी लग्नाला होकार दिला आणि मग आम्ही दोघंही विवाहबद्ध होऊन आम्ही मेळघाटात आलो. मेळघाटात आलो मात्र नवीन जीवन सुरू झालं. पण त्या जीवनामध्ये माझ्यापेक्षा स्मिता मला नेहमी अडचणीत दिसायची. कारण माझं काम वेगळं होतं. माझं काम रुग्ण पाहणं, त्यांचा उपचार करणं माझ्या चॉईसचं काम होतं. मात्र स्मिताला जे जीवन आलं होतं ते घरची जबाबदारी स्वीकारणं आणि शहरातलं जीवन आणि ग्रामीण जीवन
यामध्ये प्रचंड तफावत होती. आंघोळीला बाथरूम म्हणजे नुसता कूड वजा एक सहारा होता. चूल फुंकणं, विहिरीवरून पाणी आणणं, घर सारवणं, दिवे भरणं, अशी अनेक कामं, आणि सगळीच कामं तिला नवीन होती, कारण तिला या सर्व गोष्टींची तिच्या जीवनामध्ये सवय नव्हती. आई आणि 3 भावजा या घरी कामाला होत्या आणि बाईसाहेब डॉक्टरीनबाई होत्या. इथे मात्र त्यांना एका मजुरासारखं सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबावं लागत असे. आणि ते राबत असताना त्यांनी मात्र आपल्या चेहऱ्यावर कधीही सुरकुती पडू दिली नाही आणि अगदी आनंदाने जसं जमेल तसं करायला सुरुवात केली. मुंबईला जाऊन हाऊस जॉब मिळाला, म्युन्सिपल मॅटर्निटी होम भायखळ्याला, आणि त्यावेळी तिथे शिक्षक मिळालेत मॅडम दिनू दलाल. मॅडम दिनू दलालनी मला इतकं शिकवलं की ज्याप्रमाणे एखादी आई लहान मुलाला शिकवते की हे 1 कसा काढायचा पाटीवर, 2 कसा काढायचा, त्याप्रमाणे. आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट माझ्या हातून करून घेतली. 200च्या वर डायग्नोस्टिक लेप्रोस्कोपी मला करायला लावल्या. लेप्रोस्कोपिक स्टरलायझेशन त्यांनी करायलाच लावलेत आणि मी लेप्रोस्कोप हे इन्स्ट्रुमेंट इझिली हँडल करायला लागलो. त्यानंतर वेळ आली सिझेरियन सेक्शनची, तर त्यांनी सांगितलं की डॉक्टर, तुला त्या ठिकाणी खेड्यामध्ये ॲनेस्थेटिस्ट नाही राहणार, ब्लड फॅसिलिटी नाही राहणार ट्रान्सफ्युजनची, त्या ठिकाणी तुला लोकलमध्ये सिझेरियन करावं लागेल, त्या ठिकाणी तुला सर्व काही तू एकटा मॅनेज करायला आलं पाहिजे, अशा पद्धतीने तू सगळं कर. आणि ज्यावेळी MDला मनुष्य असतो त्यावेळी त्याला 1 किंवा 2 सिझेरियन मिळतात. माझ्या हाताने मॅडमनी हाऊस जॉबमध्ये 22 सिझेरियन करून घेतलेत आणि जवळजवळ 2000पेक्षा जास्त बाळंतपणं त्या 6 महिन्याच्या कालावधीत मी स्वतः उभं राहून केलीत. आणि या सर्व अनुभव मला या ठिकाणी बैरागडला आल्यानंतर पुढच्या भविष्याची सुरुवात होती, तयारी होती. आणि तो अनुभव मला निश्चितपणे मी आज असं म्हणू शकतो की मला आज तो कामी आलेला आहे, ज्यामुळे मी या एरियामध्ये घरोघरी पोहोचू शकलो आणि अनेक मातांचे जीव मी वाचवू शकलो. जर आकडेवारीतच बोलायचं झालं तर 1500पेक्षा जास्त महिलांना तो जन्म माझ्या हातून मिळाला आहे, बालकांसोबतच. गाथा यशवंतांची, यशवंत कीर्तिवंत, दर रविवारी रात्री 9 वाजता सह्याद्री उपग्रह वाहिनीवर आणि दर शनिवारी सकाळी 7:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर.